श्रीराम समर्थ. श्रोतेहो नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रोते हो, सद्गुरु तत्व. भगवान महादेवांची स्वारी. माता पार्वतीला म्हणाली, पार्वती, हे सद्गुरु तत्व असं आहे, ब्रह्मानंद देणार आहे, परमसुखाची प्राप्ती करून देणार आहे. या विश्वामध्ये जेवढं काही ज्ञान आहे हे सद्गुरु स्वरूप आहे. एवढं असून द्वंद्वातीत आहे, हे अद्वैत आहे, ज्यामध्ये द्वंद्व नाही. गगन सदृशन, ज्याला कशाचाही लेप नाही, असं निर्लेप गगन सदृश, गगनाप्रमाणे हे तत्व आहे. तत्वमस्यादिलक्ष्यम एकं नित्यं विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम, भावातीत आहे, त्रिगुणरहित आहे. म्हणून सद्गुरूं तन्नमामि, त्या सद्गुरूला वारंवार वंदन करावं. महादेवांची स्वारी पार्वतीला आवर्जून सांगतीये, न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वं ज्ञातं परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. गुरु होनी न तत्व अधिक, गुरु होनी न तप अधिक, ज्ञाना होनी न तत्व अधिक, त्या श्री गुरूंचे नमन असो. समर्थांची स्वारी तर म्हणाली, गुरुहुनी देव मोठा, ऐसे म्हणेल तो करंटा. सद्गुरूचा महिमा काय वर्णावा, आता सद्गुरू वर्णवेना. जेथे माया स्पर्शू शकेना, ज्या पदाला मायेचा स्पर्शच होऊ शकत नाही, ते स्वरूप, त्या स्वरूपाचं वर्णन करायचं आपण. ते स्वरूप मज अज्ञान काय कळे, माझ्यासारख्या अज्ञानाला ते स्वरूप कळणं शक्य नाही. न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती. अहो, श्रुतींना विचारा, स्मृतींना विचारा, ते सुद्धा सद्गुरूचं वर्णन करू शकत नाही. समर्थ म्हणतात, तेथे मजमूर्खाची मती पवाडेल कोठे. आपलं सामर्थ्य नाही तेवढं, म्हणून काय करायचं. मज न कळे हा विचारू, आपल्याला हे कळत नाही. दुरुहुनी माझा नमस्कारू, आपण त्यांना वंदन करणं आणि प्रार्थना करणं की गुरुदेवा पैल पारू, पाववी मज श्रीराम. आम्हाला पैल तीराला घेऊन चला, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. समर्थ तर म्हणाले, हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक, सद्गुरुपद. त्या अलौकिक पदाचं वर्णन आपण सामान्य काय करणार. संत एकनाथ महाराज तर म्हणतात, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील, तुझवीन दयाळा सद्गुरु राया. तुझ नमो, तुझ नमो. सद्गुरु राया माझा आनंद सागर, त्रैलोक्य आधार गुरुराव, त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाशा, गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश. ज्या पुढे उदास चंद्र रवी, ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, स्वप्रकाश रूपा नेणे
वेद तुझ नमो तुझ नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे परिणाम सदा मुखे तयाचे परिणाम सदा मुखे तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझ नमो. अनाथांचे नाथ आपणास वंदन असो. नमो माय बापा गुरु कृपा घना. विनंती एकच आहे, तोडिया बंधना मायामोहा. या मायामोहाच्या बंधनातून आम्हाला बाहेर काढा. का? कारण मोहजाळ माझे कोण निरसिल. या मोहातून बाहेर कोणी काढत नाही. जेवढे कोणी आहेत ते सगळे आपल्याला मोहामध्ये टाकतात. बाहेर काढणारे एक तुझं वीण दयाळा सद्गुरू राया. ते बाहेर का काढू शकतात? कारण सद्गुरू राया माझा आनंद सागर. त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ते स्वयंप्रकाशित आहेत. ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नी नेनती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद. म्हणून एका जनार्दनी गुरु परब्रह्म. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. हो, आदरणीय गंधे महाराज तर म्हणाले की आमच्या जीवनामध्ये सद्गुरूंनी काय केलं तर होतो भवसागरी बुडत. भवसागरामध्ये आम्ही बुडत होतो. कसे निघावे बाहेर यातूनी नव्हते मुळी कळत. यातून बाहेर कसं पडावं कळत नव्हतं. पाऊले सापडली त्यांची. त्यांच्या पाऊलखुणा दिसल्या, त्यांची पाऊलं दिसली. त्या पावलांनी आम्हाला भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग दाखवला. होतो दुःखी संसारी. आम्ही संसारामध्ये दुःखी होतो. कशामुळे? त्रिविध ताप हे कायिक वाचिक मानसिक सांपत्तिक व्यथा आम्हाला ग्रासत होत्या. या सगळ्या त्रिविध तापातून, आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक तापातून बाहेर कोणी काढलं तर होतो दुःखी संसारी. त्रिविध ताप हे नासून अमुचे कोण आम्हा तारी. सावली मिळे कल्पतरुची. या त्रिविध तापामध्ये पोळत असताना तिथे सावली मिळाली. कल्पतरूची सावली मिळाली. कल्पतरू सावली कशी दिली? सद्गुरूंनी छाया कशी निर्माण केली? तर स्वतः मंथन करुनी शास्त्रांचे. सद्गुरूंनी शास्त्रांचं मंथन केलं. या मंथनातून मंथन करुनी शास्त्रांचे बोधामृत नवनीत भरविले आम्हा धर्माचे. सुखाचं मूळ असलेला धर्म आमच्यामध्ये स्थापन केला. त्या धर्माचं लोणी आम्हाला सहज उपलब्ध करून दिलं. सहज सगळ्या धर्माच्या तत्वांचं सार आम्हाला शिकवलं. सहज उपलब्ध करून दिलं. मंथन त्यांनी केलं, लोणी आम्हाला दिलं. म्हणून तर आमची सद्गुरू माऊली कशी आहे? केवळ मूर्ती ज्ञानाची. ज्ञानाची मूर्ती आहे. बरं, हे नवनीत त्यांनी आम्हाला कसं भरवलं? आई जशी लेकराला तसे घडविले जीवन दर्शन तुम्ही आम्हाला. आमची गुरुमाऊली प्रतिमा प्रति ओंकाराची. साक्षात ओंकार स्वरूप आमचे सद्गुरू. मूर्ती सद्गुरू रायाची. सकल संत भगवंत भगवती तव देही रमती. या सद्गुरूमध्ये सकल संत भगवंत भगवती देहामध्ये रममान होतात. या सद्गुरूंना आदरणीय गंधे महाराज म्हणतात, प्रार्थना दीनानाथाची कृपा सिंधू भव तारक अमुचा माय माऊलीची. आरती सद्गुरू रायाची कृपा सिंधू भव तारक अमुचा माय माऊलीची. असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये मिळाले तर ऐसे सद्गुरू मिले जिनका सत्संग सुनाना गजब हो गया. अंदर गंगा भी है, अंदर यमुना भी है. अंतःकरणामध्ये गंगा आहे, यमुना आहे, पण आपल्याला तिथे स्नान करून देणारे हे सद्गुरू. अंदर दीपक भी है,
अंदर बाती भी आहे, आतमध्ये दिवाय वाते, पण मेरा ज्योती जलाना गजब हो गया. आम्हाला तो अंतःकरणात दिवा पेटवून देणारे सद्गुरू जीवनामध्ये त्यांचं वर्णन करता येत नाही. आजच्या गुरुपौर्णिमेच्या महापर्व कालावरती त्या सद्गुरूंना मनोभावे साष्टांग वंदन करूया. सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त होत राहो अशी प्रार्थना करूया. का? कारण गुरुमाऊली गुरुमाता गुरुपिता गुरुमाता गुरुपिता गुरु अमुची कुलदेवता गुरुमाता गुरुपिता थोर पडता साकणे गुरुरक्षी मागे पुढे गुरुरक्षी मागे पुढे गुरुमाता गुरुपिता काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन गुरुचरणी अर्पण गुरुचरणी अर्पण गुरुचरणी अर्पण गुरुमाता 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 गुरुपिता गुरुमाता पिता गुरुबंधू सखा. जीवनामध्ये केव्हाही कुठेही कधीही कशाही प्रकारच्या अडचणीमध्ये धावून येणारी जी दिव्य शक्ती आहे त्या दिव्य शक्तीला सद्गुरू म्हणतात. आपल्या अंतःकरणात सद्गुरूचे चरणकमल स्थिर राहो, अखंड सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त हो. इहलोक आणि परलोक, समर्थ तर म्हणालेत ना, इहलोक जाणा या कारणे जाणत्याची संगत धरणे, पण परलोक जाणा या कारणे सद्गुरूच पाहिजे. परलोकाची साधना करायची असेल तर सद्गुरूशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंना वंदन करूया. गुरुतुल्य जे कोणी आपले जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शक लाभतात त्या सगळ्यांना वंदन करूया. पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना गुरुपौर्णिमा या महापर्वकालाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटूया नवीन उपक्रमामध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.